मित्रांनो, तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही आधार कार्ड डाउनलोड करू शकता विदाउट ओटीपी। हा मित्रांनो, तुम्ही बिना ओटीपी टाकल्यास तुम्ही आधार कार्ड डाउनलोड करू शकता। तुम्ही आधार कार्ड तुमचेच नव्हे तर कोणाचाही तुम्ही आधार नंबर टाकून त्याचं आधार कार्ड विदाउट ओटीपी डाउनलोड करू शकतात। मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुम्हाला सरकारी योजनेबद्दल आणि जनरल अवेअरनेस बद्दल व्हिडिओ येत राहतात, तरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मग मी तुम्हाला दाखवतो काय प्रोसेस राहणार आहे स्टेप बाय स्टेप। मला सर्वप्रथम तुमच्या मोबाईलचं प्ले स्टोर ओपन करायचं आणि त्याच्यावरती आधार असं नाव सर्च करायचं आहे। आधार नाव सर्च केल्यावर नवीन जे ऍप्लिकेशन गव्हर्नमेंटने देण्यात आलेलं आहे हे ऍप्लिकेशनला इन्स्टॉल करायचं। याचा इंटरफेस पाहू शकता तुम्ही आणि डायरेक्ट मी तुमच्या सवलतीसाठी याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, सोबत टेलिग्राम आणि व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, जाऊन त्याला फॉलो करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, आपल्या चॅनलवरती सरकारी योजनेबद्दल आणि तुमच्या माहितीसाठी जे इम्पॉर्टंट गोष्टी असणार आहेत सरकारकडून देण्यात येत असतात ते मी टाकत राहतो, देत राहतो। चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। ऍप्लिकेशन ओपन करायचंय, त्याला अलाव सर्व परमिशन देऊन द्यायचं आहे। इथे तुम्हाला ऑप्शन येईल स्किप इंट्रोड्यूस रजिस्ट्रेशन अँड रजिस्ट्रेशन, या ऑप्शनवरती क्लिक करायचंय। नंतर तुम्हाला आय एम रेडी विथ माय आधार वरती क्लिक करायचंय। आता तुमचा आधार कार्ड क्रमांक इथं टाकायचा आहे किंवा ज्याचं तुम्हाला आधार कार्ड डाउनलोड करायचंय त्याचा इथं टाकायचा आहे नंबर। आधार नंबर टाकल्यानंतर कंटिन्यू या टॅबवरती क्लिक करायचंय। नंतर या छोट्याशा बॉक्सवरती टिक करून प्रोसीड वरती क्लिक करायचंय। कुठलाही तुमचा एक सिम कार्ड चूज करायचंय। चूज केल्यावर सेंड ओटीपी वरती क्लिक करायचं आहे। तुमच्या सिम कार्डने ओटीपी जाईल ते याला सेंड पॉपअप वरती क्लिक करायचंय। इथे तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय होईल, 1-2 मिनिटाचा वेळ लागू शकतो, काही गडबड करायची नाहीये, थांबायचं आहे। आता कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशन या टॅबवरती क्लिक करायचंय। या टॅबवरती क्लिक केल्यानंतर ज्याचं तुम्हाला आधार कार्ड डाउनलोड करायचंय त्याचा तुम्ही नंबर टाकला होता त्याला इथं समोर आणायचंय। तुमच्या आधार कार्डला इथं डोळे ब्लिंक करायचे। डोळे ब्लिंक केल्यावरती त्या व्यक्तीचे डोळे ब्लिंक केल्यावर तुम्हाला त्याचा आधार कार्ड इथं पाहायला मिळेल। सोपी प्रोसेस आहे, कुठेच ओटीपी टाकायची आवश्यकता नाही, फक्त तो व्यक्ती तुम्हाला इथं प्रोसीड वरती क्लिक करायचंय। प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक 6 डिजिट काहीतरी एक पिन ठेवावा लागणार आहे, तो पिन इथे ठेवायचा आहे। वापस त्याला कन्फर्म करायचा आहे। आता इथं तुम्हाला स्किप गाईडलाईन्स वरती क्लिक करून द्यायचं। तुम्ही पाहू शकता नाव, फोटो, इथे तुम्हाला क्यूआर पाहायला मिळेल, क्यूआर वरती क्लिक करायचंय। क्यूआर वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डाउनलोड करू शकतात। हे आधार कार्ड कुठेही दाखवल्यास तुम्हाला व्हॅलिड आहे, अनव्हॅलिड नाहीये। तर मित्रांनो, आशा करतो व्हिडिओ समजला असेल। नाही व्हिडिओ समजला असेल तर कमेंट करा, कमेंट मध्ये नक्कीच प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल। या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद।